अगदी माझं तरी नेहमी म्हणणं असं आहे की बाळ पोटात असताना त्या बाळाचं आणि त्या बाळाबरोबर त्याच्या आईची काळजी घेणारा आणि आयुष्याच्या शेवटी ज्या वेळेला त्या माणसाचे डोळे मिटतात तोपर्यंतसुद्धा सगळी काळजी घेणारं कोण असेल तर फक्त आणि फक्त महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग. आता या आरोग्य विभागाचं काम इतकं चांगलं असताना कधीतरी एखादा पेशंट दगावला, कधीतरी एखादी दुर्घटना दुर्दैवानं घडली तर सगळ्या चांगल्या गोष्टींपेक्षा फक्त चुकीच्या गोष्टी थोड्या दाखवल्या जातात. पण याच्याही पेक्षा आमची सगळी यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने काम करते, डिव्होटेडली काम करते. या राज्यातल्या 12.5 कोटी जनतेच्या सेवेसाठी अत्यंत तनमन धन अशा पद्धतीनं आपल्या संपूर्ण आयुष्य अतिशय वाहून घेऊन काम करते. त्या सगळ्यांचा सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण सत्कार करतोय, त्यांना सन्मानित करतोय. तुमचा सत्कार, तुमचा सन्मान हा केवळ तुमच्यासाठी नाही, तुम्ही चांगले काम करताय म्हणून आम्हा सगळ्यांना सुद्धा तुमच्यासारखं अजूनही चांगलं काम करावं यासाठी सुद्धा आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे सत्कार मूर्ती आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपण सगळ्यांनी भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्याला दिलेली जबाबदारी, आपल्याकडं असणारं काम अतिशय झोकून देऊन करावं.